काय खुश होणार। 2 मी घेऊन आले होते आणि आता फक्त तेल आणि पाणी मिक्स करून कट करून ठेवले आहेत, पण ते मला आता घालायचे। बॅटर केकच्या भांड्यामध्ये घातलं आणि वरून आणि करेक्ट 30 मिनिटांनंतर केक तयार झाला। खूप छान उमलतील स्पून्स हे सगळं मी या थर्माकोलच्या बॉक्समध्ये। हाय, गुड मॉर्निंग। तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि खरं तर गुड मॉर्निंग बोलता येणार नाही, कारण खूप लेट झाला आहे। आम्ही दोघं पण खूप लेट उठलो आहे। काल एकतर संडे होता, दिवसभर बाहेर, आणि रात्री आल्यानंतर आम्ही तो मूवी आला ना नवीन माँ बहन, तो बघत बसलो होतो। खूप कॉमेडी मूवी आहे, तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता। आणि आज ना मी केक बनवणार आहे, कारण गणेशचं खूप दिवस चालू होतं म्हणजे रात्री जेवल्यानंतर काही गोड आहे का, तर आम्ही तरी गोड खात नाही दोघं पण, मी तरी अजिबातच खात नाही, तो खाल्ला तर खातो। तर त्याचं चालू होतं की काही गोड आहे का, म्हणून म्हटलं की त्याच्यासाठी केक बनवूया। तर केक कसा बनवते हे पण मी तुमच्यासोबत शेअर करतेच, आणि आजचा दिवस कायमप्रमाणे कसा जातो ते पण तुमच्यासोबत शेअर करते। इथे भाज्या आणून ठेवले ज्या मला ठेवायच्या आहेत, आणि ना आज माझं एक पार्सल पण आले, ते बघून मी इतकी काही खुश नाही आहे। काय पार्सल आहे ते पण तुम्हाला दाखवते। आणि परवा मी मार्केटला गेले होते तेव्हा त्यावेळेस 2 टॉप घेऊन आले होते, एक लॉंग कुर्ती होती आणि एक शर्ट टाईप आहे, तर ते पण तुम्हाला दाखवून घेते। तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि कसा वाटतो मला नक्की कमेंटमध्ये सांगा। जे पार्सल मी तुम्हाला बोलले होते की आलं आहे ते बघून मी इतकी खुश नाही, कारण ते आहे ते बघून काय खुश होणार। तर हे पार्सल आलं आहे आणि ते टॉप जे मी घेऊन आले होते ते दाखवून घेते। पहिला आहे हा लॉंग कुर्ती असा आहे, आणि हा शर्ट। 2 मी घेऊन आले होते आणि आता हे पार्सल आलंच आहे, तर मग लादी पण पुसून घेते। आता माझी बऱ्यापैकी कामं आवरली आहेत। गणेश पण येऊन जेवण करून गेला आणि आता मी केक बनवायला घेणार आहे। केकसाठी जे काही सामान लागणार त्याची मी सगळी तयारी करून ठेवले, तर तुम्हाला तर दाखवते आणि लगेच केक बनवायला घेऊ। हे चॉकलेट केकचं प्रीमिक्स आहे आणि मी केक बनवणार आहे, आणि इकडे मी वॉलनट, बदाम आणि चॉकलेट कट करून ठेवलं आहे, आणि पाणी आणि तेल हे इतकंच सामान आपल्याला लागणार आहे। आणि माझ्याकडे असं केक बनवायचं भांडं आहे, याच्यामध्येच मी केक बनवणार आहे। मी दरवेळेस याच्यातच बनवते, आणि त्यासाठी ना आपल्याला अशी वाळू गरम करून घ्यायला लागते। या भांड्यात अशी 2 भांडी असतात, हे एक आणि हे एक, ह्याच्यामध्ये वाळू गरम करून घ्यायची आणि त्याच्यावरती हे असं ठेवायचं, आणि हे झाकण असतं। तर असं मी केक बनवणार आहे, तर आता लगेच बनवून घेते। केक बनवण्यासाठी मी प्रीमिक्स वापरणार आहे। मी दरवेळेस यानेच केक बनवते, आणि हे सोपं पण पडतं, पटकन होऊन जातं, आणि जास्त काही करावं लागत नाही। फक्त तेल आणि पाणी मिक्स करून घ्यायचं। पहिलं तर पाणी मिक्स करून घ्यायचं, दोन्ही एकदम मिक्स केलं तर गाठी होऊ शकतात, म्हणून पाणी आधी घालून मिक्स करून घ्यायचं, नंतर तेल घालायचं, आणि चांगलं मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये वॉलनट आणि बदाम म्हणजे जे काही तुम्ही घालणार असाल तर ते घालायचं। माझ्याकडे फक्त बदाम आणि वॉलनट होते म्हणून मी ते घालून घेतलं। मी चॉकलेट पण कट करून ठेवले आहेत, पण ते मला आत्ता घालायचे नाहीत, मला वरून घालायचे आहेत, म्हणून मी ते बाजूलाच ठेवलं। आणि हे चांगलं मिक्स झाल्यानंतर जे केकचं भांडं आहे त्याला सगळीकडे तेल लावून घ्यायचं आहे। तेलाच्या ऐवजी तुम्ही बटर पण वापरू शकता, पण मी तर तेलाचा वापर केला आहे, यामुळे केक भांड्याला चिटकून राहत नाही। आणि त्यानंतर मी अर्ध बॅटर केकच्या भांड्यामध्ये घातलं, आणि वरून मग कट केलेले चॉकलेट घालून घेतले, आणि उरलेलं बॅटर नंतर घालून घेतलं, आणि त्याच्यावरती पण चॉकलेट घालून घेतले, आणि आता फक्त झाकण लावून याला शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे झाला आपला केक तयार। केक आता इथे बनतोय, त्याला एक 25-30 मिनिट्स लागतीलच। मी मध्ये एकदा ओपन करून बघेन काय झालंय, जर झाला असेल तर ठीक आहे, नसेल झालं तर आणखी एक 5 मिनिटं ठेवायचं, म्हणजे तो बरोबर शिजतो। तर बघू आता कसा होतोय केक। 20 मिनिटांनंतर मी झाकण उघडून बघितलं केक तयार झाला आहे का, पण तो झाला नव्हता, अजून एक 10 मिनिटं त्याला लागणार होती, म्हणून मी परत झाकण लावून ठेवून दिलं, आणि करेक्ट 30 मिनिटांनंतर केक तयार झाला होता। केक शिजला आहे की नाही ही बघण्याची ही पद्धत आता सगळ्यांनाच माहिती आहे, मी पण त्याच पद्धतीने केक शिजला आहे की नाही ते चेक केलं। काय पाऊस आहे, पाऊस आहे, एवढ्या पावसात आईस्क्रीम खायला
हाय, कालचाच व्हिडिओ मी आज पण सुरू ठेवत आहे. काल केक मी बनवला, पण तो थंड झाल्याशिवाय काढता येत नाही, त्यामुळे बनवून मी तसंच ठेवला थंड होण्यासाठी. आणि रात्री आम्ही आईस्क्रीम खाण्यासाठी पण गेलो होतो. तिकडून आल्यानंतर व्हिडिओ काही बनवला नाही, कारण मी कंटाळाच केला व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि आज सकाळी केक काढला, पण माझ्या लक्षातच नाही की व्हिडिओ बनवायचा आहे, म्हणून ते राहून गेलं. पण मी असं याच्यामध्ये केक काढून घेतला, असा केक दिसतोय, याच्यामध्ये काढून घेतले. हे आईबाबांसाठी मी बाजूला ठेवला, आता हा जाता वेळेस त्यांना देईन. आणि नेक्स्ट टाइम जर मी केव्हा बनवला तर तुम्हाला प्रॉपर दाखवते की काढता वेळेस कसा केक निघतो, कारण ते भांडं वेगळं आहे, त्याच्यामध्ये केक असं प्रॉपर शेपमध्ये निघत नाही. तर नेक्स्ट टाइम मी तुम्हाला बनवते तेव्हा दाखवतेच. आणि आत्ता मी करणार आहे, जे मी सामान सांगितलं त्या कोपऱ्यामध्ये होतं की आईस्क्रीमचं सामान आणि ते गणेशचं जिमचं पण सामान आहे, हे सगळं आम्ही कारखान्यात नेऊन ठेवणार आहे. तर त्यासाठी पहिला आम्हाला कार घेऊन यावी लागेल. तर आता मी कारखान्यात जाऊ, तिथून कार घेऊन इकडे येऊ आणि मग हे सगळं सामान घेऊन जाऊ. तर असं सगळं आहे, बघू कसं होतंय, लगेच कामाला सुरू करू. कार घेण्यासाठी आम्ही कारखान्यात आलो होतो, पण गणेश पण त्याचं काम करत होता म्हणून मी खाली आले. इथे एक जास्वंदाचं झाड आहे, त्याला खूप कळ्या लागल्या होत्या आणि आम्ही दरवेळेस कळ्याच घरी घेऊन जातो, म्हणजे त्या दुसऱ्या दिवशी उमलतात. म्हणून म्हटलं त्याचं काम होईपर्यंत मी या कळ्या काढून घेते. आणि आज भरपूरच कळ्या लागल्या होत्या. कदाचित पावसाच्या पाण्यामुळे इतक्या कळ्या लागल्या असतील, 2 दिवस इकडे पाऊस पडतोय, कदाचित त्यामुळेच इतक्या कळ्या लागल्या असतील, कारण पावसाच्या पाण्याने झाडं आणखी चांगली होतात. बघा, इतक्या कळ्या मला मिळाल्यात. आता उद्या ह्या कळ्या खूप छान उमलतील. कार घेऊन आल्यानंतर लगेच आम्ही सामान ठेवायला सुरू केलं. काल दुपारीच मी सगळं सामान बाजूला काढून ठेवलं होतं, म्हणजे जे पाहिजे आहे ते वेगळं ठेवलं होतं आणि जे नको आहे ते वेगळं ठेवलं होतं. कप, स्पून्स हे सगळं मी या थर्माकोलच्या बॉक्समध्ये ठेवून घेतलं. आणि कोन बनवायची मशीन पण आम्हाला आता ठेवायचीच होती, म्हणून ती पण घेतली होती. बाकीचं भरपूर सामान होतं, पण गाडीत जागाच नव्हती, म्हणून गणेशचं जिमचं सामान, आणखी एक बॉक्स होता, तो पण आम्हाला नंतर ठेवावं लागेल. जितकं सामान बसेल तितकं आम्ही ठेवलं. आत्ताच आम्ही सामान ठेवून आलो, सगळं काही ठेवलं नाही, कारण गाडीमध्ये जागाच नव्हती, त्यामुळे सगळं ठेवता आलं नाही. थोडं गणेशचं जे जिमचं सामान आहे ते ठेवायचं आहे. आता मी जेवण करून पुन्हा कारखान्यात जाऊ, तेव्हा ते जाता वेळेस घेऊन जाईन आणि ठेवून येईन. पण त्याच्या आधी म्हटले की हा व्हिडिओ संपवते. आणि तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. असेच माझे व्हिडिओ बघत राहा. आणि ते आणलेल्या कळ्या पण ठेवल्या, त्या उद्या उमलतील. तर या व्हिडिओमध्ये आता इतकंच. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.